आतापर्यंत तुझ्याकडे किती सह्या आहेत? आता 4900 सह्या आहेत माझ्याकडे. माझे 8 कॅटेगरीज मध्ये ऑटोग्राफ डिवाइड केलेले आहेत. मराठी कलाकार आहेत, राजकारणी आहेत, साहित्यिक आहेत, इंडियन क्लासिकलचे लोक आहेत, गायक संगीतकार आहेत. या सगळ्यामध्ये तुझी आवडती सही कोणाची आहे? पंडित भीमसेन जोशी असा माणूस आता होणार नाही. अजून सेलिब्रिटीज ज्यांच्या तू सह्या घेतल्यास? मी विद्यावालांना भेटलो. देवानंद आहेत, शबाना आझमी आहेत, हेमा मालिनी आहेत, धर्मेंद्रजी आहेत, वैजंती बाला माझ्याकडे आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये तुझं नाव आलं, याबद्दल थोडं सांगशील? मी त्यांना अप्लाय केलं, त्यांची टीम माझ्या घरी आली. जवळपास अर्धा दिवस त्यांचं ऑब्झर्वेशन आणि सगळ्या गोष्टी चालल्या आणि मग त्यानंतर 40 वर्षाची व्यक्ती अशी जी कॅटेगरी असते त्यामध्ये माझा रेकॉर्ड तो झाला. आता रिसेंटली कोणाची तू सही घेतलीस? रिसेंटली मला सही मिळाली. मी असं घेतली म्हणणार नाही, कारण ऑब्व्हियसली फॅन फॉलोईंग, सिक्युरिटी, मीडिया या सगळ्यामुळे ते काय जमणार नव्हतं मला. आजच्या मोबाईल OTTच्या जगात जेव्हा लोक फक्त डिजिटलायझेशन झालेलं आहे किंवा मोबाईलवर सेल्फी घेऊन आपण सगळी कामं करतोय, तिथे एक अशी व्यक्ती किंवा असा एक तरुण आहे जो आतापर्यंत स्वराक्षर किंवा ऑटोग्राफ ज्याला आपण म्हणतो ते तो जमा करत आलेला आहे. आणि आपण आता त्याच्याच बद्दल बोलूया. कौस्तुभशी आपण बोलूया ह्याबद्दल की त्यांनी हा प्रवास कसा सुरुवात केली. कौस्तुभ, तू पहिला ऑटोग्राफ कोणाचा आणि कसा घेतलास? किती वर्षी घेतलास? या सगळ्याची सुरुवात माझ्या 6वी मध्ये झाली. माझे आजोबा शाळेचे ट्रस्टी होते, नाना साठे म्हणून. त्यांनी आम्हाला गीता पठण स्पर्धेमध्ये एक ऑटोग्राफ बुक बक्षीस दिलं होतं आणि त्याच्यामागे त्यांचं इंटेन्शन असं होतं की शाळेत निघताना, शाळेतून सोडताना आपण शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या, त्यातून काही संदेश असं त्या बुकवरती घ्या, ज्याने मला शाळेची आठवण राहील फॉर एव्हर युअर लाईफ. पण तसं झालं नाही आणि ती बुक माझ्याकडे जवळपास 3 वर्ष पडून होती. 10वी मध्ये असताना जो गणपती उत्सव आला तेव्हा मी संजय उपाध्याय यांची सही पहिल्यांदा घेतली लोकमान्य आणि गणेशोत्सवामध्ये आणि ती माझी पहिली सही ठरली. आणि तिकडनं मग गडकरी रंगातून घराच्या जवळ असल्यामुळे बरेच मराठी कलाकार आणि अशा व्यक्तींना भेटणं झालं माझं. एक 15 ते 20 जेव्हा माझे ऑटोग्राफ जमल्या त्या 1998 मध्ये, तेव्हा जरा सिरियसनेस झाला की आपण आता हे सिरियसली करायला पाहिजे. आपल्याला या निमित्ताने अनेक लोक भेटत आहेत. मग जरा मी या बाबतीत सिरियस झालो आणि मग नुसतंच मराठी कलाकार नाही तर बाकी राजकारणी, साहित्यिक, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज अशा ठिकाणी मी मुद्दाम जायला लागलो. आतापर्यंत तुझ्याकडे किती सह्या आहेत? आता 4900 सह्या आहेत माझ्याकडे. गेले 28 वर्ष मी कलेक्शन करतोय. आणि ह्या सगळ्या सेलिब्रिटीजना भेटताना तुला काही त्रास किंवा काही असे किस्से आहेत का तुझ्याकडे भन्नाट? भरपूर किस्से आहेत. 28 वर्षाचा खजिनाच आहे ऑलमोस्ट. काही किस्से नक्की सांगायला आवडतील. लता मंगेशकरांना मी जेव्हा भेटलो, 2दा मला भेटायला योग आला. पहिल्यांदा मी भेटलो तेव्हा दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड्स होते, तेव्हा मी भेटलो होतो आणि तेव्हा मला सही मोहन वाघाने त्यांना आणून दिली होती. ग्रीन रूम मध्ये मला अलाव नव्हतं जायला. आणि दुसऱ्यांदा मला भेटायला खूप इझिली मिळालं जेव्हा सगळे मंगेशकर फॅमिलीज आपल्या सेंट्रल मैदानामध्ये आले होते एका प्रोग्रामला. तेव्हा खूप इझिली मला भेटता आलं असतं त्या प्रोग्राममध्ये. पण काही लोकांना कळत नाही आपण कोणाला भेटतोय, आपण कुठल्या भारतरत्न माणसाला भेटतोय आज. तर त्यांनी ग्रीन रूमच्या बाहेर गर्दी केली होती, क्यू होती आणि एकेकाला सोडत होते. फोटो आणि ऑटोग्राफ मिळत होती. माझा नंबर अगदी 5वा 6वा होता आणि माझ्या आधी काही टवाळ लोकांनी त्यांच्याबरोबर वेडेवाकडे फोटो काढले. तिकडनं मग त्या डिस्टर्ब झाल्या आणि तिकडनं माझी ती सही हुकली, पण मला फोटो मिळाला. पण माझ्या सह्या आहेत त्यांच्याही. असे अनेक किस्से आहेत. गावस्करांचा बर्थडे असतो 10 जुलै, त्यांच्या मी घरी त्यांच्या बर्थडे निमित्त गेलो होतो. मला ते भेटले नाहीत. मग त्यांच्या बिल्डिंगच्या मागे त्यांचा मुलगा राहतो रोहन गावस्कर, त्यांच्याकडनं कळलं मला नेक्स्ट वीकेंडला इथे अवेलेबल असतील. मग मी परत त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी मला घरात घेऊन व्यवस्थित माझ्याशी बोलून मला सह्या आणि फोटोज दिले. सो असे युनिक अनुभव खूप आहेत. हे सगळी लिजेंडरी व्यक्तिमत्व जे आहेत, या व्यक्तिमत्वांना भेटताना सही माझ्याकडे निमित्त होतं की मला फक्त सही घ्यायची. बट त्या निमित्ताने आज मी त्या लोकांना पोहोचलो, त्यांच्या जवळ जाऊ शकलो खऱ्या अर्थाने. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मला बॅकएंडच्या कळल्या त्यांच्याबरोबरच्या माणसांमुळे. तो हे माझ्याकडे खूप मोठी गोष्ट होती. पण मग नोकरी सांभाळून ह्या सगळ्यांच्या मागे तुला पळायला वेळ कसा मिळतो? किंवा कोण तुला कनेक्शन देतात की सह्या घ्यायला? कनेक्शन कोण देतात किंवा कसं असतं ना, या छंदातनं एक मोठी गोष्ट मी शिकलो ही टाइम मॅनेजमेंटची गोष्ट शिकलो. अच्छा. बिकॉज मला एखाद्या माणसाला 7 वाजता भेटायचं असेल गडकरी रंगायतांना, तर मला माझी सगळी कामं ऑफिसची असतील, घरातली असतील, ती 7च्या आत उरकणं त्याच्या मागे एक मॅच होतं ते. आणि टाइम फॉलो करणं. एखाद्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे तर त्या पॉइंटला तेव्हा तिथे जाणं, त्या माणसाला भेटणं, हे इनहेरंटली माझ्या ते इनकल्केटेड होत गेलं. ओके. आणि
म्हणूनच मी मल्टिपल लोकांना मल्टिपल टाइम फ्रेंडला भेटू शकलो. मुंबईत भेटलो, ठाण्यामध्ये भेटलो, बाहेर जाऊन पण भेटलो अजून ठिकाणी. सो असे बरेच इन्सिडन्सेस आहेत की मी टाइम फॉलो नाही केलं आणि ती व्यक्ती निघून गेली. त्यातून मग हे सगळं मला शिकायला मिळालं. बरं, असं कोणी आहे का की तू गेलायस आणि एखादी व्यक्ती किंवा भन्नाट व्यक्ती भेटली किंवा त्यांची सही बाकी होती आणि तुला ती तिथे मिळाली आहे? असं झालं एकदा. फार मोठी व्यक्ती, अगेन प्रोग्राम होता शिवकल्याण राजा, हृदयनाथ मंगेशकर आणि बाबासाहेब पुरंदर यांचा. ठाण्यातला शो होता तो आणि जवळपास मला वाटतं 2000 ची गोष्ट असेल. मी त्यांच्या दोघांच्या ऑटोग्राफ करता तिथे गेलो होतो आणि जेव्हा मी ग्रीन रूम मध्ये एंटर झालो, समोर बसलेली व्यक्ती बघून मी थक्क झालो. त्यामध्ये आशा भोसले. आणि तो पिरियड असा होता की तेव्हा कुठे मोबाईलवर आपल्या हातात नव्हते. मोबाईल 2006-05 नंतर आपल्या हातात आले. सो मी तेव्हा सही मला अगदी इझिली मिळाली. अशा ते मला खूप 2-3 सह्या दिल्या मला. आणि पण फोटो राहून गेला. नंतर मी फोटो त्यांना भेटून काढला नंतर. पण अशी अचानक भेटलेली व्यक्ती की जी कधी ध्यानीमध्ये नव्हती माझ्या आणि इतकी मोठी व्यक्ती, तो एक इन्सिडन्स मला नक्की आठवतोय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पर्यंतचा तुझा प्रवास आणि तू कधी तुला त्याच्यामध्ये तुझं नाव आलं याबद्दल थोडं सांगशील? कसं आहे ना, रेकॉर्ड करायचा डोका विचार अजिबात नव्हता. पण आपल्या कलेक्शनला एक मान्यता का मिळवून द्यायची असेल, आता 28 वर्षाची जर्नी आहे, तर त्या जर्नीसाठी मी असा विचार केला की आपलं कलेक्शन खूप असं बायफर्केट झालं होतं. तर ते त्यानिमित्ताने मला एक म्हणतात असं की 10 दिवस 15 दिवस बसून त्या कलेक्शन पूर्ण लावलं एका फ्रेममध्ये. माझे 8 कॅटेगरीज मध्ये ऑटोग्राफ डिवाइड केलेले आहेत. मराठी कलाकार आहेत, राजकारणी आहेत, साहित्यिक आहेत, इंडियन क्लासिकलचे लोक आहेत, गायक संगीतकार आहेत, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज आहेत. सो अशा कॅटेगरीमध्ये मुद्दाम मी त्या सह्या लावल्या. मी त्यांना अप्लाय केलं. त्यांची टीम माझ्या घरी आली. जवळपास अर्धा दिवस त्यांचं ऑब्झर्वेशन आणि सगळ्या गोष्टी चालल्या. आणि मग त्यानंतर क्वाड्राजनरियन ही नावाची 40 वर्षाची व्यक्ती अशी जी कॅटेगरी असते त्यामध्ये माझा रेकॉर्ड तो झाला. आणि तू जे आता प्रदर्शन भरवतोयस या ऑटोग्राफचं, या भन्नाट किंवा युनिक आयडियाबद्दल थोडंसं सांगशील का? हे म्हणजे कशासाठी युनिक कन्सेप्ट आहे फार. कारण का आपण नॉर्मली एक्झिबिशन बघतो ती आर्ट क्राफ्ट किंवा रांगोळ्यांची आजकाल प्रदर्शन असतात तशी बघतो. पण ऑटोग्राफ्स एक्झिबिशन ही फार रेअर कन्सेप्ट होती माझ्यासाठी. आणि याची सुरुवात कशी झाली म्हणजे लोकांना माहिती होतं आता कलेक्शन मॅड आहे, 500-600 जमल्या त्यावेळेस 2005-06 ची गोष्ट आहे. आणि माझ्या आत्यानी सगळ्यात पहिले मला डोंबिवलीमध्ये इन्व्हाइट केलं की माझ्या सोसायटी मधल्या बऱ्याच लोकांना तुझ्या ऑटोग्राफ कलेक्शन बघायचं तर आपण कसं दाखवू शकतो. मग त्या आम्ही ऑटोग्राफ फर्स्ट टाइम वहीतनं फाडल्या आणि त्यांच्या घरी आम्ही ते डिस्प्ले केलं होतं. तर दॅट वॉज माय फर्स्ट एक्झिबिशन, हॅपन इन 2006. त्यानंतर मग हाच मी पॅटर्न फॉलो केला की कुठली सही घेतल्यानंतर ती वहीचा कागद फाडायचा, त्यावर आपला फोटो लावायचा. पण डिस्प्ले पर्पज करता फार चांगलं वाटतं. सो अशी माझी जवळपास आता 19-20 एक्झिबिशन झाली. त्यातलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन हे नाशिकला झालं 2009 मध्ये, ज्याला जवळपास 800 लोक आली होती. आणि बरेच सेलिब्रिटीजनी माझे कलेक्शन्स पाहिलेले आहेत, एक्झिबिशनला येऊन पाहिलेले आहेत, घरी येऊन पाहिलेले आहेत. सो बऱ्याच लोकांना माझं कलेक्शन आता ऑलरेडी माहिती झालेलं आहे. त्यातला एक युनिक किस्सा सांगतो. बरेच आपण फीडबॅकची वही ठेवतो की आपण लोकांना कसं वाटलं एक्झिबिशन. तर त्या फीडबॅक वहीमध्ये बऱ्याच लोकांनी फीडबॅक दिले. त्यातला एक फीडबॅक खूप युनिक होता. ते म्हणाले की अतिशय साधी गोष्ट ही असामान्य होते, आज मला कळलं हे प्रदर्शन बघून. त्याच्यामागे एवढे एफर्ट्स घेतलेले आहेत. आणि एक्झिबिशनच्या मागे 2 माझे उद्दिष्ट असतात आज पण. की पहिलं एक उद्दिष्ट म्हणजे आपण जे 28 वर्षाची चप्पल घासलेली आहे लिटरली, ते आज लोकांसमोर येऊ दे. छंद काय असतो, डेडिकेशन काय असतं लोकांना कळू द्याच. आणि दुसरी गोष्ट त्यातून त्यांना आनंद जो मिळतो बघून. का प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या फील्ड मधल्या लोकांचा फॅन असतो. आणि मी असं बघितलंय खूप वेळा की लोक रेंगाळतात त्या सहीभोवती. स्पोर्ट्समध्ये लोक रेंगाळतात, मराठी कलाकारांमध्ये लोक रेंगाळतात. सो हे बघितल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. आणि ह्याचा कुठलाही कमर्शियल वापर आजपर्यंत मी केला नाही, मी खूप प्राऊडली सांगू शकतो. यातून एकही पैसा मी कमवलेला नाहीये. लोकांना आनंद किती मॅक्झिमम देता येईल हे याकडेच फोकस आहे. नवीन जनरेशन जी आहे आत्ताची, त्यांना छंद हा विषय माहितीच नाहीये. त्यांना मोबाईल, लॅपटॉप ह्या सगळ्यात असते रमवण झालेले. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की आपला वेळ आपण कसा युटिलाइज करायचा ह्या सगळ्यामध्ये. त्यांना पण त्या पण जनरेशनला ही लोक कळू देत, जुनी लोक कोण होती आपल्याकडे, कोण लिजेंड्स होऊन गेली. हा पण त्यामागे इनहेरंट एक उद्देश असतो माझा. मग हे जे तुझं
प्रदर्शन असतं त्याच्यामध्ये तू फोटो काढायला देतोस का? जे आपले बाकीचे लोक बघायला येतात त्यांना फोटो काढायला, कारण त्यांची आवडीची व्यक्ती असणार आहे, त्यांना तर शक्यच नाही, म्हणजे छंद हा प्रत्येकाचा नाहीये. मग तेव्हा तू काय? फोटोजला मी डेफिनेटली अलाउ करतो, फोटोजला काहीच रिस्ट्रिक्शन नसतं. पण तेव्हा अजून एक गंमत सांगतो की बऱ्याच मला क्वेश्चन्स खूप असतात की यांना कसा भेटला, त्यांना कसा भेटला. मग त्यानंतर मी पहिल्या इनिशियल एक्झिबिशन्स मध्ये मी हा प्रकार करायचो नाही. पण नंतर मी काय करायला लागलो की 3 तास आपण एक्झिबिशन केलं तर नंतर 1 तास मी बोलायचो. मग लोकांना सगळे किस्से समजतात की सचिनला मी कसा भेटलो किंवा यांना कसा भेटलो, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे या सगळ्यामध्ये. सो लोक खूप एन्जॉय करतात. लोकांनी कधी वेगळं बघितलं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसतं, हे बघून मला बरं वाटतं. या सगळ्यामध्ये तुझी आवडती सही कोणाची आहे? आवडती सही हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण का आवडती सही असे खूप असं जेनरिक मी सांगू शकत नाही. पण एक तर ती व्यक्ती खूप मोठी आहे म्हणून ती सही माझी आवडती झालेली आहे, किंवा ती खूप युनिक झालेली आहे. त्या सहीला खूप एफर्ट्स घेतलेले आहेत म्हणून मला त्याचा खूप जास्त आय एम फिलिंग प्राऊड अबाउट इट. 2 तुला किस्से सांगतो. एक पंडित भीमसेन जोशी असा माणूस आता होणार नाही, ह्याच्यावर कधी झाला नाही. सो सगळ्यात पहिले भीमसेनला मी आपल्या दादोजी स्टेडियमवरती भेटलो तेव्हा झाकीर हुसेन, भवन शंकर आणि पंडित भीमसेन अशा तिघांचा प्रोग्राम होता. फर्स्ट टाइम मी झाकीरबाईंना साथ करताना पाहिलं. हे लोक ऑलवेज अकम्प्लिश करतात, साथ करत नाही. सो तिथे भीमसेनजींना बरंच दमा झाला होता गाणी गाऊन, म्हणून त्याला भेटायला अलाउ केलं नाही. त्यानंतर मग मला असं वाटलं की ती सही गेली माझी कायमची. पण नंतर माझ्या ओळखीचे प्रभाकर पणशीकर जे मोठे नट होते, त्यांचा मुलगा रघुनंदन पणशीकर हे मला एका प्रोग्राममध्ये गडकरीला भेटले. त्यांना माझ्या कलेक्शनबद्दल माहिती होतं, प्रभाकर काकांना. सो प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की ह्याच्याकडे कलेक्शन आहे, ह्यांना अण्णांची सही आहे, अण्णा म्हणजे भीमसेन जोशींची सही हवी आहे, तर काहीतरी कर. आता असे कमिटमेंट दिले मला बरेच लोक भेटतात की आपण तोंडावरती बोलतो की मला ह्याची ऑटोग्राफ मिळवून देईन, पण ते असं काय पुढे होत नाही. पण ती व्यक्ती त्यांनी दिलेल्या शब्दाला जागली. आणि जेव्हा मी पुण्याला नेक्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा मी आधी फोन केला की मी पुण्यात यायचो 2 दिवस, तर मला तुम्ही सही द्यायचं कबूल केलं होतं अण्णांकडे, तर मला आपण बघूया, आपण ट्राय नक्की करूया. तर त्यांनी त्यांच्या घरी फोन करून अपॉइंटमेंट मला काढून दिली. त्यांच्या घरी मी, माझी आई, माझा मामा, माझे फॅमिली मेंबर्स कधीच माझ्यावर सहीला गेला येत नाही. पण दॅट वॉज ऑफ ओनली इन्सिडेंट की माझे फॅमिली मेंबर्स माझ्या बरोबर भीमसेन जोशींकरता कलाश्री बंगल्यामध्ये आले होते आणि आम्हाला 5 वेळ दिली होती. आम्ही आधी जाऊन बसलो. त्यांच्या एका खोलीमध्ये मला बसवण्यात आलं पहिले. त्या खोलीमध्ये सगळे त्यांचे अवॉर्ड्स ठेवलेले होते. फक्त भारतात मिळाला नव्हता, बाकी सगळे अवॉर्ड्सना मिळालेले होते. आणि हे अवॉर्ड्स मी अक्षरशः हात लावून पाहिले काचेला. अदरवाईज आपण हे अवॉर्ड्स कधी बघणार? आपण इतक्या मोठ्या माणसाकडे जाऊ तेव्हा आपण बघू शकतो. नंतर मला आज जेव्हा बोललो तेव्हा भीमसेनजी व्हीलचेअरवरती बसले होते आणि आम्हाला फक्त 2 मिनिटं त्यांच्याशी बोलता आलं. त्यांना मी त्या प्रोग्रामची आठवण करून दिली, जो प्रोग्राम त्यांचा शेवटचा प्रोग्राम ठरला ठाण्यामधला. पण ती मुवमेंट माझ्यासाठी 28 वर्षांमधली सगळ्यात टॉपमोस्ट मुवमेंट होती की त्यांच्याबरोबर भेटून त्यांच्याशी बोलून 2 मिनिटं फोटो काढला मी. आणि आता रिसेंटलीच काही वर्षापूर्वी त्यांना ज्यांनी 40 वर्ष टाळ या वाद्याची साथ केली, माऊली टाकळकर, त्यांना मी भेटलो मुद्दाम भीमसेनजींच्या आठवणीसाठी. आज ते पण पुण्यातच राहतात. त्यांना मी मुद्दाम भेटलो जाऊन, त्यांच्या पाया पडलो. त्यांची पण सही आहे माझ्याकडे. सो खूप मोठी व्यक्ती आहे भीमसेनजी. बरोबर 40 वर्ष अख्खं जग फिरलेत ते. आणि अभंगामध्ये टाळ हा खूप मोठा फॅक्टर असतो. आता रिसेंटली कोणाची तू सही घेतलीस? रिसेंटली मला सही मिळाली, मी असं घेतली म्हणणार नाही, कारण का मी त्या व्यक्तीला खूप ट्राय केलं होतं, पण ते अनेक वर्ष ट्राय करून पण झालं नाही. ती व्यक्ती होती अमिताभ बच्चन. ऑब्व्हियसली फॅन फॉलोईंग, सिक्युरिटी, मीडिया या सगळ्यामुळे ते काय जमलं नव्हतं मला. पण माझ्या ओळखीचा एक व्यक्ती केबीसी मध्ये आहे, त्यांनी मला त्यांची सही मिळवून दिली. माझ्याकडे 5 सह्या त्यांच्या आहेत. आणि आता रिसेंटली मी केबीसी मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांच्या मला फोटो पण मिळाला. सो फोटोही थोडे फार कलेक्ट केलेले आहेत? फोटो पण मी भरपूर कलेक्ट केलेत, कारण का कसं असतं, फोटो ही जास्त आठवण असते सहीपेक्षा. सही एक ऑब्व्हियसली आठवण असतेच, बट फोटो पण एक वेगळी गोष्ट आहे, फोटो त्यांच्याबरोबर काढणं. आणि हे लिजेंड लोक जी आहेत ना, अशी लोक मला वाटत नाही की परत होतील. आज तुम्ही बघाल केबीसी मध्ये सुद्धा एवढे वर्ष, 25 वर्ष आज अमिताभ बच्चन आहेत. बरोबर. आणि कोणाच्या सह्या अशा हुकल्यात का तुझ्या आणि तुला वाईट वाटलंय किंवा अजून तू त्याच्या मागे धावतोयस, म्हणजे ह्यांची सही हवी, असं काही झालंय? असं खूप काय झालंय. हुकलेल्या सह्यांमध्ये मी म्हणेन की 2-3 कॅटेगरीज आहेत. एक तर म्हणजे माझा आळशीपणा नडला मलाच उलटा, असं म्हणू शकतो मी. मी L&T इन्फोटेकमध्ये जॉब करत होतो आणि तेव्हा ठाण्यामध्ये अब्दुल कलाम आले होते. आणि माझ्या मित्राकडे मला फोन आला 6 वाजता की कलाम सर येत आहेत टिपटॉप प्लाझामध्ये, तर तू तिथे ये, आपण सही घेऊया.
मी विचार केला की खूप सिक्युरिटी वगैरे असेल आणि माझ्या ऑफिसमध्ये कॉल्स पण जातील, म्हटलं मला काय मिळणार नाही सर. तेव्हा मी तो प्लॅन टाळला. नंतर 10 वाजता भेटला फोटो आला की मग मी भेटलो म्हणून त्यांना, आणि ती माझी सही मिस झाली आणि काही महिन्यातच अब्दुल कलाम गेले. सो ते मला फार लागून राहिलं आजपर्यंत, की मला आजपर्यंत ती आठवण मला नेहमी अशी वाटते की मी ती मिस कशी काय केली सही. अजून एक कॅटेगरी अशी होती की मी भेटलो पण मला सही नाही मिळाली. त्यामध्ये माधुरी दीक्षित एका प्रोग्राम मध्ये मला भेटायचा योग आला होता. नॅनोचं जेव्हा ओपनिंग झालं कॉन्कॉर्ड शोरूम प्रभादेवीला, तेव्हा रतन टाटांना मी भेटलो. त्यांना मी शेक हँड केलं लिटरली. त्यांनी पण मला शेक हँड केलं आणि मी ऑर्डर ऑफ बुक वरती सही मागितली. तर मला बोललं की बेटर लक नेक्स्ट टाइम. तर नेक्स्ट टाइम कधी आलंच नाही आयुष्यात माझ्या. पण त्यांना भेटायला मिळालं. ही एक दुसरी हुकलेली सही पण म्हणू शकतो. त्या व्यक्तीला मी समोर बघतोय पण सिक्युरिटी आणि मीडिया लोकांचं फॅन फॉलोइंग त्या व्यक्तीनं मला जाता नाही आलं. ती होती सुनीता विल्यम्स. चेंबूरला त्यांचा एक प्रोग्राम होता अनेक वर्ष 2014 मध्ये गोष्ट आहे, 14 साली. खूप गर्दी होती तिला बघण्यासाठी. ऑब्व्हियसली अंतराळात गेलेली व्यक्ती होती ती. तर मी खूप सही ट्राय केली पण अगदी काही फुटावर मला बघायला मिळालं पण सही नाही मिळाली. आणि अजून एक व्यक्ती मुद्दा मेन्शन करेन, बाळासाहेब ठाकरे, की ज्यांच्यापर्यंत पोहोचणंच मला शक्य झालं नाही. त्यांच्या पीएचा नंबर मला मनोहर जोशींकडून मिळाला होता. मनोहर जोशींनी माझं कलेक्शन त्यांच्या ऑफिसमध्ये बघितलंय आणि त्यांना मी तेव्हा रिक्वेस्ट केली होती की मला तुमची अभिप्राय नुसता देऊ नका, तुम्ही मला एक काम करा म्हणून. त्यांच्या मागे बाळासाहेबांचा मोठा फोटो होता. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला यांच्यानं पोहोचवा काय करून. तेव्हा त्यांनी त्यांचा पीएचा नंबर दिला होता पण ते काही झालंच नाही माझ्याकडून. मी फोन केल्यानंतर ते अवेलेबल नसायचे. सो खूप मोठी व्यक्ती. सो असे काही ऑर्डर ऑफ गेले. काही लोक आज आपल्यातनं गेली म्हणून ते जास्त वाईट वाटतं की परत भेटणं पॉसिबल नाहीये. आज तुझ्याकडे जवळजवळ 4900 ऑटोग्राफचं कलेक्शन आहे. आता पुढचा तुझं काय, म्हणजे काही ध्येय ठेवलंयस का यामध्ये, काही गोल? अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायची खूप इच्छा आहे. तो एक फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या कलेक्शनचं आज 3 कपाट माझ्या घरी भरलेले आहेत. तर ते सगळं डिजिटलायझेशन करणं, सगळ्या सॉफ्ट कॉपीज त्याच्या करणं, कारण सगळ्या जुन्या सह्यांच्या सॉफ्ट कॉपी नाहीये. बरोबर. अनेक सह्या, अनेक कागद याच्या होते. कारण का कागद कसा असतो त्याला एक लाईफ आहे, 20 वर्ष 50 वर्ष बरोबर. ते फॉर एव्हर राहण्यासाठी त्याला काहीतरी एक मला प्रोसेस करायची आता की हे कसं राहील, एक सॉफ्ट कॉपीमध्ये कसं राहील. प्रत्येक ऑर्डर ऑफ मागे किस्से आहेत, ते साधे असतील किंवा खूप स्पेशल असतील. तर अशा काही स्पेशल ऑर्डर ऑफची एक सिरीज मला करायची की जेणेकरून एक आपलेच अनुभव आपल्याला लोकांना सांगता येतील. बरोबर. तुला असं कोणी फॅन फॉलोईंग वगैरे की ज्याला जे कौस्तुभ दादासाठी मी? नाही असं काही नाही अजिबात फॅन फॉलोईंग वगैरे. पण लोकांनी माझं कलेक्शन बघितल्यानंतर माझं खूप कौतुक केलंय. ह्याच मला वाटतं सगळं त्यात सगळं आलेलं आहे. पण मदतही करत असतील? मदत करतात डेफिनेटली. एक मध्ये किस्सा सांगेन तुला मी. विश्वनाथन आनंद, वन ऑफ द व्हेरी लिजेंडरी पर्सनॅलिटी इन चेस, 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन. तो ठाण्यामध्ये फर्स्ट टाइम येणार होता. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. ज्यांनी प्रोग्राम अरेंज केलेला होता ते मला ओळखीचे लोक होते आणि त्यांना मी अप्रोच केलं की मला आनंदला भेटवा. त्यांना माझं कलेक्शन माहिती होतं, त्यांच्यावर मी एक्झिबिशन्स पण केली होती. पण जितका हवा तितका रिस्पॉन्स मला समोरून आला नाही. तो मला आता एवढ्या एक्सपिरियन्स मला कळायला लागलाय की 2दा-3दा आपण फॉलोअप घेऊन जर का आपला रिस्पॉन्स येत नसेल तर आपण सोडून द्यायचं गोष्ट. सो मला ते स्वस्त बसू देत नव्हतं की मला आनंदला भेटता येत नाही ठाण्यात येऊन सुद्धा, हे काय पॉसिबल नाही. तर सलील घाटे नावाचा एक माझा आता मित्र म्हणेन त्याला मी, तो मला न ओळखणारा व्यक्ती की ज्याला मी कॉन्टॅक्ट केला, त्याला माझं अख्खं कलेक्शन पाठवलं की मी एक कोणी असा 10-20 ऑटोग्राफ असलेला माणूस नाहीये, माझ्या एवढ्या सह्या आहेत आणि मी जेन्युइन कलेक्टर आहे ऑटोग्राफचा. तर मला काही करून आनंद पर्यंत पोहोचव. प्रोग्राम तर टिपटॉप प्लाझाला होता, कोरम मॉलला होता. तर तिथे फॅन फॉलोइंग गर्दी पॉसिबल नव्हतं. तर मी हॉटेलवर त्याला भेटलो त्या प्रोग्रामला यायच्या आधी. पण तो एक खूप मोठा इन्सिडेंट होता. मी तिथे अनेक फोटोजवर सह्या घेतल्या, त्याच्या टी शर्टवरती सह्या घेतल्या आणि एवढ्या मोठ्या ग्रँड मास्टरला मला भेटता आलं आणि इझिली भेटता आलं. अगदी माझ्या मुलाला पण मी घेऊन गेलो होतो. लाईफ टाईम मोमेंट होते माझ्याकरता ती. जसं इझिली भेटता आलं तसं कुठे सिक्युरिटीमुळे तुला कोणी अडवलंय का? म्हणजे तुझं जायचंय, सगळं ठरलंय, सगळ्यांनी मॅनेज करून दिलंय आणि तरी सिक्युरिटीने अडवलं? हो, झालंय असं बरेच वेळा. एक तर फार भयानक किस्सा आहे तो मी या ऑर्डर ऑफ जर्नीमधनं विसरणं पॉसिबल नाहीये. 2006 ची चॅम्पियन्स ट्रॉफी मुंबईमध्ये झाली होती आणि तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टीम्सच्या ऑर्डर ऑफ घेण्यासाठी आम्ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ऑर्डर ऑफ घेण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो.
सो पहिले वानखेडेवरती न्यूझीलंड टीमला मी भेटलो, त्यांच्या सह्या घेतल्या. नंतर ऑस्ट्रेलियन टीमला CCM ब्रेबॉर्न स्टेडियम वरती भेटलो आणि तिथे आमच्याकडून माझा मित्र बरोबर होता, आमच्याकडून सिक्युरिटी ब्रीच झाली. आणि तेव्हा कसं होतं की त्यांना टेररिझममुळे त्यांच्या मुंबई पोलिसांव्यतिरिक्त त्यांचे पण सिक्युरिटी ऑस्ट्रेलियामधून आणि इंग्लंडमधून आले होते. सो ते आम्हाला माहितीच नव्हतं आणि ऑब्व्हियसली सिक्युरिटी ब्रीच केल्यानंतर आम्हाला त्यांनी पकडलं आणि फर्स्ट टाइम मी आयुष्यात पोलीस व्हॅनमध्ये बसलो. मला पोलिसांनी पकडून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला दोघांना नेलं आणि तिथे आमचं सगळं कलेक्शनमध्ये बघितलं. काय मी सांगितलं आमचा उद्देश काही वेगळा नव्हता. आमचं कलेक्शन त्यांनी बघितल्यानंतर त्याने मला एक पेपर समोर ठेवला आणि मला म्हणाले की त्याच्यावरती तुम्ही लिहा की या दिवशी या टीमच्या तुम्ही सह्या घेतल्यात. आणि ही गोष्ट होती चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याच्या आधीची. आणि नंतर अख्ख्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पूर्ण 1 महिना ते इंडियात फिरणार आहेत, अनेक मॅचेस खेळणार आहेत. सो त्या पूर्ण जर्नीमध्ये त्यांना काय झालं तर हा पेपर वरती येऊ शकतो असं लिहून आम्ही तिथे सह्या केल्या. आमचं नशिबाने आमचे क्वार्टर ऑफ आमचे फोटोज त्यांनी काही घेतले नाहीत, कारण तेव्हा तो रोलवाला कॅमेरा होता, आपला मोबाईल तेव्हा नव्हता. 2006 ची गोष्ट आहे. सो ऑर्डर ऑफ हे सगळं आम्ही झाल्यानंतर 2006 मध्ये तुम्ही बघाल तर ऑस्ट्रेलिया टीमनी फायनल मारली मुंबईमध्ये आणि 1 महिना मी गॅसवरती होतो की या टीमला काही झालं नाही पाहिजे, त्यात उद्या मध्ये बोलवतील. पण नंतर आम्हाला परत दुसऱ्या मॅचला तेच पोलीस आम्हाला ज्यांनी मला पकडलं मला भेटले, तर आम्हाला करायला लागतात त्या गोष्टी. शेवटी तुम्ही सिक्युरिटी ब्रीच केली, असे भयानक अनुभव येतात. आणि मग ह्या सगळ्यामधून तू शिकलास काय? शिकलो, बऱ्याच गोष्टी शिकलो. मला तर आय रिमेंबर मला लहान असताना स्टेज फिअर खूप होतं. ते स्टेज फिअर मला यातून धीटपणे कुठल्याही मोठ्या माणसाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, किंवा एखाद्या माणसाला भेटताना त्या माणसाबद्दल 2 मिनिटं आपल्याला बोलता ते आलं पाहिजे. माणसाचं बॅकग्राऊंड मला माहिती पाहिजे. नॉट नेसेसरी आपल्या लायकिंगच्या गोष्टी असतात, व्यक्ती असतात, आपण त्याच्यावर बोलू शकतो. पण काही व्यक्ती अशा असतात की त्या खूप लिजंड असतात, पण त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं जास्त काही. मग त्या माहिती मी काढायला लागलो, ती माहिती काढायला लागलो. दुसरी गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंटसाठी खूप मोठी गोष्ट की आज मला बरेच लोक म्हणतात की आज तू घरही सांभाळतोस, जॉबही करतोस, सह्याही घेतोस. सो या सगळ्या गोष्टी कशा एकत्र जमतात, त्यातून मला वाटतं टाइम मॅनेजमेंट ही खूप मोठा फॅक्टर आहे. कारण का याचा प्रभाव सगळीकडेच आहे, नुसताच ऑर्डर ऑफ कलेक्शन मध्ये नाहीये, तर माझ्या ऑफिसच्या कामावरती माझा प्रभाव आहे. सो हे मी खूप मोठी गोष्ट यातून शिकलो की एखादी गोष्ट टाइमवरती त्याच वेळेला झाली पाहिजे, त्याचा मिनिंग ते आहे. सो आज जनरेशनला नवीन माणसाला मुलांना तेच सांगायला मला आवडेल की छंद जोपासणं हा एक फॅक्टर झाला, पण त्याच्यामागे आपल्याला बरेच सॉफ्ट स्किल्स असतात ना, ती खूप शिकायला मिळतात. आज मी ओरा खूप अनुभवलाय. आज आपण ओरा म्हणतो, एखाद्या व्यक्तीला ओरा असतो. सचिनला मी खूप वेळा भेटलो. आज माझा अजूनही हात थरथरतो त्याची सही मागताना, कारण का तो ओरा असतो त्या माणसाचा. आपण एवढ्या माणसाचे फॅन आहोत. सो तसं झालेलं आहे बऱ्याच वेळा. तुझ्याकडून कोणाला हे सगळं शिकायचं असेल तर तू कसं काय त्यांना प्रोत्साहन देशील? शिकायला असं काही कोणतं सिलेबस नाहीये, कुठलाही छंद जोपासण्याचा सिलेबस नाही. तुम्हाला जी गोष्ट आवडते, ज्यातून तुम्हाला खूप मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान मिळतं, असं म्हणतो मी, ते तुम्ही त्यात तुम्हाला 100% देणं हे खूप इम्पॉर्टंट झालं आजच्या काळात. कारण का थोडा स्ट्रेस आहे, ओव्हरऑल जॉबचा स्ट्रेस आहे, घरचा स्ट्रेस आहे, सगळ्याच गोष्टी बाहेर आपण पडल्यानंतर स्ट्रेसच आहे मॅक्झिमम. त्यातून तुम्हाला स्वतः शोधायचं आहे की मला त्यातून काय गोष्ट चांगली गोष्ट मला मिळते, त्यातून मला काय रिलीफ, कुठली गोष्ट रिलीफ देते. आजही बरेच वेळा असं होतं की माझ्या ऑफिसच्या कामानंतर दिवसभर आपण डोकं पडल्यानंतर मी गडकरीत जाऊन नुसतं बसतो. मग कुठला प्रोग्राम असेल, कुठले नाटक असेल, तिथे माझी चांगली ओळख असल्यामुळे मला ते अलाउ करतात, त्यांचा मोठेपणा आहे. पण तिथे 2 गाणी ऐकली, 2 नाटकं बघितली, मला खूप बरं वाटतं. मी काही काम नसताना गडकरीत जातो, असं आहे. त्यामुळे काय म्हणतो आपण त्याला की आपल्याला छंद अशी खूप मामूली गोष्ट, तशी मामूली गोष्ट नाहीये ती. आपल्याला आपलं मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पण त्यात तुझ्या फॅमिलीचा पण खूप साथ आहे. इनिशियल डेज मध्ये ऑब्व्हियसली मला शिकायचं वय होतं. 10वीला असताना छंद सुरू झाला, अगदीच प्राईम टाइमला सुरू झाला छंद बघायला गेला तर. माझ्या आई बाबांनी मलाच थोडासा ओरडा मला दिलेला आहे याच्या आधी. माझं कलेक्शन माझ्यावरती ठेववर आहे असं पण धमकारे मला मिळालेले आहेत. पण ते अभ्यासामध्ये जास्त परिणाम झाला नाही. माझा BSc झालं, MSc झालं, मग मी जॉबला लागलो. सो या सगळ्या एका पॉईंटला त्यांना कळलं की हा जरी जात असला कुठे प्रोग्रामवर, त्याचा अभ्यासावर परिणाम जास्त काही होत नाहीये. मग त्यानंतर त्यांनी सोडून दिलं मला बोलणं. होत नाहीपेक्षा तू करून दिला नाही. आणि आजही माझी बायको योगिनी, माझा मुलगा, हे सगळे सपोर्टिव्हच आहेत मला. कारण मी कुठेही कधीही जातो,
मला कधीच आजपर्यंत मी असं एकदा पण मला असं आठवत नाही की मला त्यांनी आज रिस्ट्रिक्ट केलंय की आज नाही याची सही घ्यायला जाऊ नकोस. मला ऑलवेज हे फ्रीडम दिलेलं आहे की तू घर सोडून जा, त्या माणसाला परत भेटणार नाही इन शॉर्ट. आणि मग नुसतंच ठाण्यात नाही तर मुंबईत पण मी मॅक्झिमम जी सही लांब घेतली सोलापूरला जाऊन घेतलेली आहे. रिसेंट टाइम मध्येच 2 वर्षापूर्वी चित्तमपल्ली, मारुती चित्तमपल्ली, खूप मोठे साहित्यिक मराठी साहित्यातले, त्यांची सही सोलापूरला जाऊन मी घेतलेली. तू इतकं सचिन तेंडुलकर बद्दल बोलतोयस, गॉड ऑफ क्रिकेट, ऑब्व्हियसली. येस, त्यांचे काही किस्से आहेत का तुझ्याकडे? खूप किस्से आहेत. त्याला भेटणं माझं स्वप्न होतं एका पॉइंटला. माझं ऑर्डर ऑफ कलेक्शन सुरू झाल्यानंतर सचिन कधी भेटतोय हे मी खूप बघत होतो. एका रणजी ट्रॉफी मॅचच्या वेळेस खूप ट्राय केला पण ते झालं नाही. मग इंडियन टीमची प्रॅक्टिस होती CCI वरती, तेव्हा आम्ही मित्र वगैरे गेलो होतो. तेव्हा सचिन सनस्क्रीन लावून बाहेर आला आणि तो गाडीत बसला. त्याची गाडी होती मारुती 800, कॅन यू इमॅजिन. सो मला ते कळलंच नाही सचिन येऊन बसलाय, तो निघून गेला. सो ते खूप वेळा हुकल्यानंतर मला त्याला भेटायला मिळालं. ताजला फर्स्ट टाइम त्याची सही मला मिळाली. ताजच्या बाहेर जेव्हा ते प्लेयर्स उतरतात आणि मग ताजमध्ये जातात तिथे माझी सही मिळालेली होती. नंतर मग 2-3 ठिकाणी मी त्याची सही मिळवली. एक युनिक सांगेन त्यातला एक्सपिरियन्स माझा, त्याची मुंबईमधली शेवटची रणजी जेव्हा तो खेळला सचिन, तेव्हा त्याच्याबरोबर मला फोटो मिळाला. आणि त्या फोटोसाठी मला त्यांनी 7ची वेळ दिली. सकाळी 7 वाजता मला वानखेडेवर पोहोचायचं होतं ठाण्यात निघून. आणि यू मे नॉट बिलीव्ह, तो बरोबर 7 वाजता तिथे हजर होता. तो 7 वाजता येऊन त्याने 9 वाजता प्रॅक्टिस संपवली. 9 वाजता पॅकअप करून जाणार होता. तेव्हा सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्मा हे लोक जी नवीन होती क्रिकेटमध्ये, त्यावेळेस ही लोक 9 वाजता येत होती. मी असा विचार केला की 24 वर्ष इंटरनॅशनल खेळलेला माणूस आजही एवढ्या सिरियसली प्रॅक्टिस 7 वाजता उठून येऊन करतोय, ह्याचं सगळं त्याचं मोठेपण आलेलं आहे मला वाटतं. सो असे सचिन बरोबर खूप अनुभव आहेत. आजही मी म्हटलं असं की त्याला कधी भेटायला मिळतंय हे बघतच असतो. आता रिसेंटलीच मागच्या वर्षी माझ्या मुलाला त्यांनी लेटर पाठवलं, बर्थडे विशेष करता त्यांनी लेटर लिहिलं होतं ते, तर रिप्लाय त्याचा आला. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि कोणासाठी असं खूप थांबावं लागलं की म्हणजे तुला सही घ्यायची आहे खरं आहे, पण अशी आतुरता तिथे किंवा खूप वेळ थांबावं लागलाय पण त्याचा चीज झालाय, असं खूप वेळ झालाय. मी 2-2-3 तास, तर हे खूप कॉमन आहे थांबण्यावर आहे. असं गेल्यानंतर सही मिळणं हे फार रेअर गोष्ट आहे. पण एक मोठी व्यक्ती ज्यांच्यात मी खूप वाट पाहिली ते होते मिल्खा सिंग. कल्याण आणि भिवंडीच्या मध्ये एक शाळा आहे, त्या शाळेच्या इथे एक स्पोर्ट्स अकॅडमीला ओपनिंगला ते आले होते. तर 3ची वेळ होती दुपारी, अगदी 9 वाजता ते आले. त्यांना डिले झाला भरपूर. सो तिथे पोहोचल्यानंतर मला कळलं, मग परत येणं पॉसिबल नव्हतं. मग तिथे थांबलो, पण 9 वाजता मला भेटले ते. त्यांच्या मी सह्या घेतल्या, फोटो काढले. सो असं थांबायला खूप वेळ लागलेला आहे. आणि जसं बॉलिवूडचे सेलिब्रिटीज तू म्हणालास की अमिताभ बच्चन सरांची सही वगैरे घेतलीस, तर अजून आहेत का अजून सेलिब्रिटीज ज्यांच्या तू सह्या घेतल्यास किंवा नाही घेता आल्यात? हो, बॉलिवूड ही अशी कॅटेगरी 8 कॅटेगरीमध्ये अशी आहे की ज्याच्या सगळ्यात कमी सह्या माझ्याकडे, कारण का मॅक्झिमम गोष्टी त्यातल्या वेस्टर्न लाईनला चालतात, सेंट्रलला कमी असतात. त्यामुळे हा एक पहिला मोठा फॅक्टर आहे की तिथे जाणं आणि तिथे सिक्युरिटी आणि ओळख हा तर दुसरा फॅक्टर असतोच. किंवा या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक तुम्हाला कोणतरी मध्ये मीडिएटर लागतो, कोणतरी ओळखीचा माणूस लागतो. रिसेंट टाइम मध्ये माझ्या एका मैत्रिणी थ्रू मी विद्यावालांना भेटलो. ते ओळख असल्यामुळे मला लगेच भेटता आलं, अदरवाईज पॉसिबल नव्हतं. सो देवानंद आहेत, शबाना आझमी आहेत, किंवा हेमा मालिनी आहेत, धर्मेंद्रजी आहेत. देवानंदचा उल्लेख केला. देवानंदची सही मला पहिली सही मला गिफ्ट म्हणून मिळाली. दुसऱ्यांदा मी त्याला महाबळेश्वरला भेटलो, त्यांच्या मागे वरून फोटो काढला. त्यानंतर तर लगेच ते वारले. पण एवढ्या मोठ्या माणसाला मला भेटता, ऍटलीस्ट जवळनं बघता आला असं म्हणेन मी. खूप मोठा अनुभव होता. वैजंती बाला माझ्याकडे आहेत, त्याला भेटलेलो आहे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. सो बॉलिवूड मध्ये बरेच लोक आहेत माझ्याकडे, नाही असं नाही. बट सगळ्या कॅटेगरीमध्ये मी बघा त्याला मेजर कराल तर सगळ्यात कमी ऑटोग्राफ माझ्याकडे या बॉलिवूड मधल्या लोकांच्या आहेत. असं कधी झालंय का की कौस्तुभला सही म्हणजे तो सह्या किंवा ऑटोग्राफ जमा करतोय म्हणून तुझ्या कोणी मित्रांनी किंवा ओळखीच्यानी सही मिळवली आणि तुला ती आणून दिली? अर्थात खूप वेळ झालं असं, खूप चांगला क्वेश्चन आहे आणि त्यांचा मला खूप आभार मानेन या निमित्ताने की माझ्याकडे काही सह्या ज्या अशा आहेत की ज्या सह्या मी त्यांच्याकडे मागितल्यात की तुमच्याकडे तुम्हीच घेतलेली सही आहे. इथं 2 गोष्टी आहेत त्यामध्ये. एक तर मी त्यांच्याकडे सही मागितली आहे, तुम्ही ऑलरेडी घेतल्या सहीची, किंवा माझ्याकडे तुम्ही सही घ्या, मी आज तिथे नाहीये प्रेझेंट. तर आता रिसेंटलीच गणेश शास्त्री द्रविड
यांची सही माझ्या एका रिलेटिव्हनी मला रत्नागिरीवरनं पाठवली. ते पद्मश्री अवॉर्ड येतात रिसेंटली. काही जुन्या काळी घेतलेल्या सह्या माझ्या मामे आजोबांनी मला गिफ्ट म्हणून दिल्या. त्यातमध्ये लाल बहादूर शास्त्रींची ओरिजिनल सही माझ्याकडे आहे. त्याला किती किंमत आहे. अशा गोष्टी आहेत. आणि अजून एक त्यातल्या पुढची कॅटेगरी म्हणजे आज ती व्यक्ती हयात नाहीये, पण त्यांच्या फॅमिलीला मी अप्रोच केलं. आणि त्या फॅमिली नी माझं कलेक्शन बघून, मला कलेक्शन अप्रिशिएट करून त्यांची सही मला दिली. यामध्ये एक मोठी व्यक्ती म्हणजे गदिमा. त्यांच्या घरी मी पंचवटीमध्ये गेलो होतो बरेच वर्ष झाली या गोष्टीला. आणि त्यांना मी माझं कलेक्शन दाखवून सांगून त्यांनी त्यांच्या नातवाच्या बारशाला केलेली कविता, ज्या नातवाने त्यांचं वेबसाईट काढली गदिमा.com, सुमित्र माडगुळकर, त्याच्या बारशाला केलेली कविता माझ्याकडे आहे. खाली त्यांची सही आहे. आणि त्या पंचवटीमध्ये जाऊन बघणं सगळ्या गोष्टी, त्यांचे अवॉर्ड्स बघणं. अवॉर्ड्स आपण खूप बघतो लोकांकडे, बट त्यांच्या तिथे एक युनिक गोष्ट अशी होती की त्यांच्या घराच्या बाहेर वरंडा असतो जुन्या घराला. तिथे एक मोठी अशी खुर्ची आहे. त्या खुर्चीत बसून अख्खं गीत रामायण लिहिलं गेलंय. हेच मला माहिती होतं, हे मला पण माहिती नव्हतं. तिथे मोठा रामाचा फोटो ठेवलेला असतो. त्या खुर्चीत बसायला कोणाला लावून असतो ऑब्व्हियसली. त्या खुर्चीत रोज पूजा केली जाते. आणि कधीही पण कुठली ओळ सुचल्यानंतर गदिमा वरून खाली यायचे आणि तिथे बसून त्यांनी ते पूर्ण गीत रामायण लिहिलं त्या खुर्चीत लिहून, त्या खुर्चीत बसून. सो असे मला एक एक भारी भारी म्हणतात तसं अनुभव मला मिळालेत या सगळ्यात. इंटरनॅशनल मध्ये कोण म्हणजे इंटरनॅशनल मध्ये क्रिकेटर्स खूप जास्त आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट काही हायकर्स आहेत. आपण जास्त म्हटलं क्रिकेटर्सच जास्त आहेत की ज्यांना मी सीसी आणि बेळगावांवरती किंवा वानखेडवरती भेटू शकलो. त्यातला एक युनिक दिवस असा होता माझ्या लाईफमध्ये आलेला की जो दिवस ऑब्व्हियसली मी स्पेशल होता माझ्याकरता, बिकॉज त्या दिवशी मला 3 लिजेंड्सच्या एकत्र सह्या मिळाल्या. सीसीआयवरती मी सकाळी जॉन्टी रोडसाठी गेलो होतो. ते पासे 2-3 फॉलोअप्स घेऊन मला कळतं आज जॉन्टी रोडची प्रॅक्टिस आहे. मुंबईतल्या काही अंडर-19च्या मुलांना तो प्रॅक्टिस राहणार होता. सकाळी गेल्यानंतर मला अझरुद्दीन तिथे चहा पीत बसला दिसला. माझी सही नव्हती, सो मी अझरुद्दीनची सही आणि फोटो घेतला. त्यावेळेचा टॉपमोस्ट बॅट्समन. नंतर जॉन्टी रोडचं मी ट्रेनिंग अटेंड केलं. आम्ही बघितलं समोरनं फिल्डिंग ट्रेनिंग, जगातलं सगळ्यात टॉपमोस्ट फील्ड. म्हणजे आज क्रिकेटची हिस्ट्री बघायला आपण तर काही हाताच्या बोटावरती मोजण्यात लोक आहेत की जे फिल्डर म्हणून फेमस झालेले आहेत. त्यात सगळ्यात मोठं नाव जॉन्टी रोडचं आहे. आणि त्याची फिल्डिंग ट्रेनिंग सुद्धा बघणं लाईव्ह हा माझा खूप मोठा अनुभव होता. आणि नंतर आम्हाला सगळ्यांनी ग्रासवरती बसवलं. तो क्रिकेटचे जे किस्से सांगायला लागला. तर त्यामध्ये ऑब्व्हियसली एका मुलाने विचारलं की कुठले कॅच ड्रॉप केलेस का तू, एवढे डिफिकल्ट कॅचेस पकडलेस. तर त्यांनी सांगितलं की मी काही 2-3 ड्रॉप झाले मॅडम, पण एक कॅच मी मुद्दाम सोडला. तो कसा सोडला तर ॲलन डोनाल्ड नावाचा एक बॉलर होता. त्या बॉलरच्या बॉलिंगवरती सचिनने स्क्वेअर कट मारला होता. आता तो हेवी बॅट यूज करायचा. तो स्क्वेअर कट इतका फास्ट होता की मी हात जगा मध्ये टाकला असता माझी बोटं तुटली असती, असं तो बोलला. आता आपल्या फेवरेट बॅट्समनचं कौतुक जॉन्टी कडून स्वतः प्रत्यक्ष ऐकणं हे खूप अगेन माझ्याकडे स्पेशल अनुभव होता तो. सो ते आम्ही ऐकलं. मग त्याचे खूप सह्या घेतल्यात मी. माझ्याकडे जवळपास 12 सह्या आहेत. वेगळ्या फोटोजवरती मी सह्या घेतल्या त्याच्या. आणि ते झाल्यानंतर तिथे एका ऍडचं शूट होतं. त्याकरता तेव्हाचा लिजेंडरी बॉलर आणि माझा ऑल टाइम फेवरेट वसीम अक्रम तिथे आला होता. तर वसीम अक्रम आम्ही भेटलो. सो असे 3 डिपार्टमेंट्स, बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग, या 3 डिपार्टमेंट मधल्या 3 लिजेंड्स त्यावेळेचे आणि ऑब्व्हियसली फॉर एव्हर. असं मला एकाच दिवशी एकाच ठिकाणी भेटायला मिळाले. आणि कुठलाही प्लॅन होता जॉन्टी रोडचा, पण हे 2 मला त्याच्याबरोबर टॉपअप मिळाले. त्यांना भेटताना त्यांनी काही अडवलं किंवा काही? अजिबात नाही. हे कसं असतं ना, मी माझा एक अनुभव आहे या सगळ्यामधनं की त्या लिजेंडरी माणसाला ऑब्व्हियसली ते फॅनची कदर खूप करतात, पण मध्ये चमचे असतात ना, त्यांचा खूप त्रास होतो. म्हणजे आपण एखाद्या माणसाबरोबर जे गँग असते, त्यांचे पीए असतात, त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी असतात, त्यांना असं आपण कोणतरी मोठं असल्याचं वाटत असतं ऑब्व्हियसली. तर ते खूप चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. माझ्या कलेक्शनचा मला फायदा हा झालेला आहे की मी त्यांना सांगतो की माझे ह्युमंगस कलेक्शन आहे. मी असा कुठला 10-20 सह्या घेतलेला माणूस नाहीये, पण त्याचा फायदा मला झालेला आहे डेफिनेटली. आणि त्यामुळे ते मला हेल्प पण करतात. पण या मधल्या लोकांचा खूप प्रॉब्लेम होतो मला बऱ्याच वेळा. आणि मग जेव्हा होतो तेव्हा मग आपलं सेटिंग लावायला लागतं तिथे. असं आहे. पण जेवढा होतो त्रास तेवढा फायदाही होतो डेफिनेटली. बिकॉज तो एक आपल्यामध्ये स्टेप असते ना त्या माणसामध्ये पोहोचण्यासाठी. आपण अल्टिमेटली त्या माणसाला भेटायला गेलेलो असतो आणि तो आपला मार्ग हे लोक सुपर करतात असं म्हणता येईल मला.
तुझ्याकडे एवढं अनुभवाचं पण कलेक्शन झालेलं आहे ऑटोग्राफ. तर तू हे कुठे रेकॉर्ड करून ठेवलंयस का जे अनुभव करायचं आहे? कारण का त्यासाठी ना प्रत्येक माणसाला घेऊन 1-10 मिनिटं मला बोलायला लागणार आहे. ओके. हा खूप मोठा टाइम कन्झ्युमिंग पार्ट आहे. आणि आता या डोक्यात सगळे अनुभव आहेत, हे कुठे लिहिलेले पण नाहीयेत. मी काही आर्टिकल्स लिहिली, मला ठाणे वैभवने संधी दिली आर्टिकल्स याची, बट लिहिणं आणि बोलणं हा खूप डिफरन्स आहे. मला लिहिण्यापेक्षा बोलणं परवडतं. अच्छा. आणि ते अनुभव असे उत्स्फूर्त येतात, त्यामुळे ते मला जास्त प्रेफरेबल वाटतं. म्हणून मग एक्झिबिशन मी सुद्धा बोलायला जेव्हा बोलतो तेव्हा लोक खूप भारावतात की हे किस्से खूप नॉर्मल नाही आहेत, कोणी असं इझिली भेटलं नाही आपल्याला जाऊन. त्यामुळे खूप एफर्ट्स आहेत, खूप एक स्ट्रॅटेजीज आहेत. ह्याचा आपण जेव्हा उपयोग करून एखादी व्यक्ती आपल्याला भेटते त्याचा आनंद खूप जास्त असतो सर्व भेटल्या माणसापेक्षा. नक्कीच नक्कीच. मग आता तुझी पुढची पायरी हीच आहे का की हे कलेक्शन बद्दल तू म्हणजे ऑटोग्राफ कलेक्शनचं एक्झिबिशन जास्त हे करणार की तुझे हे अनुभव जे ऍक्च्युली दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज जास्त लोकांना पोहोचायचं असेल, जास्त यंग जनरेशन मध्ये पोहोचायचं असेल तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये एक्झिबिशन काही केलेली आहेत. अच्छा. मला ते एक्झिबिशन जास्त युनिक वाटतात, कारण का मी म्हटलं असं की समोरचा ऑडियन्स कसा आहे, कुठल्या एज ग्रुप मध्ये लोक आहेत हे खूप मॅटर करतं. तेव्हा त्याच्यानुसार मी सहाय्य घेऊन जातो. तिथे किती स्पेस आहे त्यानुसार पण मी सहाय्य घेऊन जातो. आणि त्यांना काय ऐकायचं आहे, त्यांना कुठले किस्से ऐकायचे. म्हणजे साहित्यिक पण माझ्या बरेच आहेत, माझ्या जवळ 100-150-200 साहित्यिक आहेत माझ्याकडे. म्हणजे विंदा करंदीकर आहेत, यती फडके आहेत, पाडगावकर आहेत, ग्रेस आहेत. 2दा मी ग्रेसना भेटलोय. सो असे रिसेंट एका मी ठिकाणी ते सगळे साहित्यिक बॅकग्राऊंड मधली लोक होती, त्यांच्यासमोर मी प्रोग्राम केला होता. सो तेव्हा ते तसे किस्से त्यांना सांगण्यात. आणि आज गरज आहे, काळाची गरज आहे की मुलांना हे छंद जोपासण्यासाठी जे तू एवढं खडतर म्हणजे प्रवास केला आहेस तो सांगणे आणि त्यांना पुढे हे याचा उपयोग करून देणे हे फार गरजेचं आहे. आणि यातून अजून एक ऍड करेन मी की यातून फक्त सेलिब्रिटीजच्या सगळ्या नाही घेतल्या. मला काही लोक खूप युनिक वाटली. त्यांना मी असं म्हणतो की सामान्यमधील असामान्य. ओहो. की जी लोक काही सेलिब्रिटी नाही आहेत त्यांचं नाव कोणी ऐकलं पण नसेलच, पण त्यांनी काहीतरी लाईफमध्ये खूप काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी गोष्ट केलेली आहे. बरोबर. आणि ती मला खूप आवडली. भावली काय म्हणतो त्याला, की त्याला अप्रिशिएट करून त्यांची सही मी घेतली, त्यांना भेटलो, मुद्दाम त्या गोष्टीसाठी भेटलो. त्यामध्ये असे पण एक 35-40 लोक असतील ज्यांना मला भेटता आलं. त्यामध्ये नक्कीच काही नावं सांगेन मी. एक आहे ती अमृता जोशी, जे लँग्वेजेस 25-30 लँग्वेजेस बोलते. आज दादरला राहते ती. तिची एक मला सगळ्यात पहिली भेटलेली व्यक्ती आहे अशा कॅटेगरीमध्ये की ज्याच्याकडे मी बेस्ट विशेष टू ऑटोग्राफ कलेक्शन असं मी सगळ्या लँग्वेजमध्ये लिहून घेतलेलं आहे वेगवेगळ्या. नंतर एक माझ्या नाशिकच्या एक्झिबिशन मध्ये एक व्यक्ती येऊन गेली, मला ते भेटले नाहीत बिकॉज खूप गर्दी होती. मला त्याने दुसऱ्याशी फोन केला की मी काल तुझं एक्झिबिशन बघितलं, मला खूप आवडलं आणि मला छान वाटलं. तर मला तुमची मग ओळख काय म्हणत असं मला विचारलं. मला बोललं की माझं नाव अनिल बोहरा, माझा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये रेकॉर्ड आहे मॅक्झिमम बँक नोट्सचा. मी हादरलो अक्षरशः ऐकून. गिनीज बुक मध्ये सगळ्या टॉपमोस्ट लेवल आहे, तिथे बँक नोट्स, मॅक्झिमम बँक नोट्स जगातल्या, त्याचा रेकॉर्ड त्या माणसाने केलेला आहे. मग करण्यानंतर त्यांचं मी गिनीजचं सर्टिफिकेट त्यांची सही मागवली नाशिकवरनं मुद्दाम. त्यांनी मला त्यांच्याबरोबर एक भूतानच्या बँक नोट्सचं पुस्तक मला पाठवलं सही करून. सो असे मला काही भयानक लोक भेटलेत की त्यांच्याकडे बघून त्या खूप सामान्य वाटतात पण ते काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. आणि मला त्याचं खूप अप्रूप वाटतं की आपण एक छंद जोपासला हे वेगळी गोष्ट आहे, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक अशी आहेत की त्यांनी काहीच्या काही गोष्टी केलेल्या आहेत लाईफमध्ये आणि विच वी हॅव टू अप्रिशिएट. मग आपण असं म्हणायला पाहिजे की कौस्तुभदादाकडून जो छंद त्यांनी जोपासला त्याच्या मागे त्यांनी खूप मेहनतही घेतलेली आहे. तर आजच्या पिढीसाठी हेच असेल ना तुझं, म्हणजे तुझा मेसेज हाच असेल की छंद जोपासा, त्यातून मला बऱ्याच रिटर्न गोष्टी पण भरपूर मिळतील. 100% द्या जे आज गरज आहे. परफेक्ट. नक्कीच आपण बरोबर, नक्कीच आपण कौस्तुभ दादाकडून हे शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला त्यातून कौस्तुभ बरोबर युनिक प्रदर्शन भरवायचं असेल किंवा त्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा. थँक्यू.